भारताच्या हवाई इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल। अहमदाबादहून लंडनकडे जाणारं एअर इंडियाचं A1171 विमान उडान घेताच काही क्षणात कोसळलं आणि मागे ठेवून गेलं आगीत जळालेलं लोखंड, राख झालेले स्वप्न आणि अनेक कुटुंबांचे संपलेलं आयुष्य। नमस्कार, मी रोहिणी। पोलीस टाइम न्यूज वर आज आपण अहमदाबादहून लंडनकडे जाणारे एअर इंडियाचं विमान जे कोसळलं यामागील जी दुर्घटना आहे ती बघणार आहोत या व्हिडिओ मार्फत। विमानात 241 प्रवासी, 9 क्रू मेंबर्स आणि 15 कॉर्पोरेट तंत्रज्ञ होते। टेक ऑफ नंतर अवघ्या 50 सेकंदात विमान शहराजवळील खुले मोकळं मैदान गाठून कोसळलं। धावपट्टी सोडून फक्त 1.4 किलोमीटर अंतरावर हे प्रचंड स्फोटाने फुटलं। आवाज इतका जबरदस्त होता की आसपासच्या परिसरातील खिडक्या फुटल्या आणि अनेकांना धक्काही बसला। अनेक प्रवासी लंडन मध्ये नोकरीसाठी, काही जण नातेवाईकांना भेटण्यासाठी, तर काही प्रवासी डॉक्टरांच्या मदतीने उपचारासाठी चालले होते, पण त्या स्वप्नांची राख झाली। अनेक लहान मुलंही या अपघातात होती। त्यांच्या खेळण्यासोबत त्यांची स्वप्न जळून गेली। वैमानिक सुमित समरवाल याने टेक ऑफ नंतर मेडे कॉल म्हणजे इमर्जन्सी सिग्नल दिला। ते म्हणाले की V1 अटेन एअरक्राफ्ट अनस्टेडी, मेडे मेडे, पण कॉल नंतर अवघ्या 18 सेकंदात विमान रडार वरून गायब झालं। दुर्घटनेची 4 प्रमुख कारणे आता सध्या समोर आलेली आहे, म्हणजेच इंजिन फेल्युअर, दोन्ही इंजिन मध्ये एकाच वेळी झालेला बिघाड, बर्ड स्ट्राईक, टेक ऑफ वेळी पक्ष्यांची धडक, फ्लॅप फेल्युअर, टेक ऑफ साठी लागणारे फ्लॅप्स योग्य स्थितीत नसणं, लँडिंग गिअर जाम, उडाणासाठी गिअर न उघडणं। DGCA आणि एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीनं तपासणीसाठी 3 टीम्स घटनास्थळी पाठविल्या। मात्र या अपघातात महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांची नावं, त्यांच्या पाठीमागची कहाणी ही मनाला हलवणारी आहे। सुमित समरवाल, वैमानिक, पवई, मुंबई येथील रहिवासी, 8 वर्षाचा अनुभव आणि नुकताच त्याला मुलगा झाला होता। अपर्णा महाडे, गोरेगाव येथील रहिवासी, आई वडिलांना सोडून कर्तृत्वाने भरारी घेत होती। साईनिता चक्रवर्ती, जुहू येथील रहिवासी, तिचं लग्न मात्र 3 महिन्यावर होतं। दीपक पाठक, बदलापूर, मैथिली पाटील, नावा पनवेल, रोशनी सोनगरे डोंबिवली, मयूर पाटील, यशा कामदार नागपूर, आशा पवार पंढरपूर, महादेव पवार पंढरपूर अशी या मृतकांची नावे आहेत। ही फक्त कहाणी नाही, तर त्यांच्या आता फक्त आठवणी आहेत। एक विमान, एक टेक ऑफ आणि एक शेवट। एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही कहाणी खरी झाली। त्या विमानात फक्त माणसं नव्हती, स्वप्न होती, गोंडस हसू होतं आणि त्या आईच्या ओंजळीतलं आशीर्वाद होतं। पण आज ती सर्व आकाशात कुठेतरी विरून गेली आहेत। मरणाचं वजन जड नसतं, पण अश्रूंचं ओझं फार असतं। 265 जणांना भावपूर्ण श्रद्धांजली। A117 एक उडान जे कधीच परतलं नाही। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह। तोवर बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर।